ही नवीन बारकोड ओएमआर उत्तरपत्रिका आहे। ही पहिली बाजू आणि उत्तरपत्रिकेच्या मागील बाजूवर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचाव्यात। तुमच्या पुढे असलेल्या उत्तरपत्रिकेत परीक्षेचे नाव असे दिले आहे, त्यासमोरील रिकाम्या जागेत परीक्षेचे नाव भरावे। उदाहरणार्थ फर्स्ट इयर बीपीई। त्यासमोरील उन्हाळी व हिवाळी सत्र लिहिलेले आहे। उदाहरणार्थ सत्र उन्हाळी 2014 असल्यास उन्हाळीवर खूण करावी आणि रिकाम्या जागेत 2014 लिहावे। त्याखाली विषयाचे नाव दिलेले आहे, त्यासमोरील रिकाम्या जागेत तुमच्या विषयाचे नाव लिहावे। उदाहरणार्थ एलिमेंट्स ऑफ फिजिकल एज्युकेशन। त्याखाली प्रश्नपत्रिका क्रमांक लिहिलेले आहे, त्यासमोरील रिकाम्या जागेत प्रश्नपत्रिकेचा क्रमांक लिहावा। त्यासमोर माध्यम लिहिलेले आहे, माध्यमासमोरील रिकाम्या जागेत तुमचे माध्यम लिहावे। उदाहरणार्थ हिंदी। खाली दिनांक असे दिले आहे, त्यासमोरील रिकाम्या जागेत आजची तारीख लिहावी। उत्तरपत्रिकेच्या उजव्या बाजूला नोंदणी क्रमांक वा एनरोलमेंट नंबर असे दिलेले आहे, त्याखाली चौकड्यांमध्ये तुमचा नोंदणी क्रमांक लिहावा। त्याखाली परीक्षा क्रमांक असे दिलेले आहे, त्याखालील चौकड्यांमध्ये तुमचा परीक्षा क्रमांक लिहावा। चौकड्यात तुम्ही लिहिलेला परीक्षा क्रमांक त्याखाली ओएमआर मध्ये भरावा। उदाहरणार्थ परीक्षा क्रमांक 47782 असल्यास 4 च्या खाली 4 क्रमांकासमोरील वर्तुळास गोळा करावा। तसेच दुसरा क्रमांक 7 असल्यास 7 च्या खाली 7 क्रमांकासमोरील वर्तुळास गोळा करावा। तिसरा क्रमांक 7 असल्यास 7 च्या खाली 7 क्रमांकासमोरील वर्तुळास गोळा करावा। चौथा क्रमांक 8 असल्यास 8 च्या खाली 8 क्रमांकासमोरील वर्तुळास गोळा करावा। पाचवा क्रमांक 2 असल्यास 2 च्या खाली 2 क्रमांकासमोरील वर्तुळास गोळा करावा। गोळा भरताना हे लक्षात ठेवावे की शाई वर्तुळाबाहेर जाऊ याची काळजी घ्यावी, तसेच वर्तुळ संपूर्ण भरावे। परीक्षा क्रमांकाच्या डाव्या बाजूला सेंटर नंबर असे दिलेले आहे, त्याखाली रिकाम्या जागेत ऍडमिशन कार्डवर दिलेल्याप्रमाणे सेंटर नंबर लिहावा। त्याच्या डाव्या बाजूला कॉलेज कोड असे लिहिलेले आहे, त्याखाली चौकड्यात ऍडमिशन कार्डवर दिल्याप्रमाणे तुमचा कॉलेज कोड लिहावा।